सुप्रिया चौधरी भोसले ने थामा शिवसेना का दामन, मिली बड़ी जिम्मेदारी। महिला अधिकारों की लड़ाई अब शिवसेना के बैनर तले, सुप्रिया चौधरी का ऐलान। भिवंडी की चर्चित सामाजिक कार्यकर्ता और पूर्व अपक्ष उम्मीदवार सुप्रिया चौधरी भोसले ने आखिरकार शिवसेना शिंदे गुट का दामन थाम लिया है। पार्टी ने उन्हें उपशहर संघटिका भिवंडी पूर्व विधानसभा की महत्वपूर्ण जिम्मेदारी सौंपी है। गौरतलब है कि भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका चुनाव में कामतघर परिसर के वार्ड क्रमांक 22 से सुप्रिया चौधरी ने महिलाओं के मुद्दों को लेकर अपक्ष उम्मीदवार के रूप में चुनाव मैदान में उतरकर अपनी अलग पहचान बनाई थी। आज शिवसेना शिंदे गुट के उपनेता व पूर्व विधायक रुपेश महात्रे तथा वरिष्ठ पदाधिकारियों की उपस्थिति में उन्होंने आधिकारिक रूप से पार्टी में प्रवेश किया और धनुष बाण चुनाव चिन्ह के साथ अपनी नई राजनीतिक पारी की शुरुआत की। साथ ही सैकड़ों महिलाओं को भी पार्टी में शामिल करवाया। इस अवसर पर सुप्रिया चौधरी ने कहा कि वे पार्टी की विचारधारा के साथ जुड़कर संगठन को मजबूत बनाने और महिलाओं के हक एवं अधिकारों के लिए पूरी निष्ठा से कार्य करेंगी। इस कार्यक्रम में शिवसेना भिवंडी पूर्व के शहर प्रमुख संजय काबूकर, सचिव समीर पवार, प्रकाश चौधरी, राज पवार, अमोल भोसले, सचिन वेलेकर, सुजाता पामू सहित बड़ी संख्या में शिव सैनिक एवं महिला कार्यकर्ता उपस्थित रहे। सन्माननीय आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कामाने प्रभावित होऊन आणि शिवसेनेचं कार्य भिवंडीमध्ये पाहून या ठिकाणी सौ सुप्रिया अमोल भोसले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्यासोबत 100-125 महिलांनी देखील प्रवेश केलेला आहे। मोठ्या प्रमाणात लोकांचे मत जे आहे ते शिवसेनेच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं झालेलं आहे आणि सर्वांना माहिती आहे की भिवंडी शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम सध्या जी संघटना करते ती म्हणजे शिवसेना आणि म्हणून त्यांनी ज्या विश्वासाने शिवसेनेवर विश्वास ठेवून प्रवेश करून आज त्यांना या ठिकाणी उपशहर संघटिका म्हणून पद देखील दिलेलं आहे। हा विश्वास जो आहे निश्चित आम्ही सर्व लोक त्यांचा विश्वास कुठेही त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीने त्यांचा शिवसेनेमध्ये स्वागत करून त्यांना अपेक्षित असलेलं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडून आणि संपूर्ण शिवसेना पक्षाकडून या ठिकाणी करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू। सन्माननीय आमचे शहर प्रमुख संजयजी काबूकर आणि सचिव आमचे समीर पवार, त्याचप्रमाणे आमचे जुने सहकारी प्रकाशजी चौधरी ह्या सर्वांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम होतं आहे आणि ह्या कामामुळेच आज भिवंडीमध्ये महिलांचा देखील विचार बदललेला आहे। लाडकी बहीण सारखी चांगली योजना या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि त्या माध्यमातून आपण पाहिलंय की आज एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे पाहिलं जात आहे आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोकांचा मत प्रवाह वाढलेला आहे। युवा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि इतर लोक देखील इतर पक्षाची लोक देखील शिवसेनेकडे त्यांचा कल वाढलेला आहे। खरं तर हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामाचा प्रभाव असंच आम्ही या ठिकाणी समजतोय आणि हा त्यांचा विश्वास नक्कीच आम्ही कायमस्वरूपी राखण्याचा प्रयत्न करू। त्यांचं स्वागत आहे। त्या निश्चितपणे आपल्या विभागामध्ये या सर्व महिलांना घेऊन ज्या ज्या योजना आहेत सरकारी योजना असतील शासनाच्या योजना सोबतच त्या ठिकाणच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। मी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। पक्षाचा काय महिलांचे म्हणजे 100-125 महिलांचा एक पक्ष प्रवेश पण झाला। आता त्या म्हणजे सुप्रियाताई भोसले यांनी आमच्या पक्षामध्ये आज प्रवेश केलाय आणि त्यांना आम्ही आजच गवाही दिली की ज्या आपल्या प्रभागामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या आम्ही लवकरच त्या आपले जे प्रभागचे प्रभाग अधिकारी असतील ते त्यांची भेट त्या प्रभाग अधिकाऱ्यांची आणि इकडचे जे स्थानिक पोलीस असतील महानगरपालिकेचे काय अधिकारी असतील त्यांची भेट करून देऊ। जसे या आज आमच्या पक्षामध्ये 125 महिला आज त्यांनी प्रवेश केला आहे तर त्यांच्यामुळे आम्ही ऐकलं त्यांच्या अडीअडचणी त्या अडीअडचणीला न्याय द्यायचं काम आता आमच्या सुप्रियाताई भोसले ह्याच करतील असं त्यांना आश्वासन दिलं आहे आणि आज सगळ्या लोकांना आम्ही प्रवेश करून घेतलाय। सबसे पहले माननीय मुख्यमंत्री जी एकनाथ जी शिंदे के नेतृत्व में मैंने आज शिवसेना में प्रवेश किया है।
आज मुझे उप शहर संगठिका का पद मिला है, जो मेरे लिए बहुत ही गौरवशाली विषय है। और इस पद का मान रखते हुए, मर्यादा रखते हुए मैं आगे इस पद को न्याय दूंगी। इतना ही मैं कहना चाहूंगी। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यात पहिले रुपेश दादा काबूकर साहेब यांचं मी धन्यवाद करतो की रुपेश दादा 2 वेळेस आमदार झाले। रुपेश दादाचं जे काय कार्य होतं 2 वेळेच्या आमदाराचं, त्या कार्याला, त्या विकासाला प्रभावित होऊन आमच्या येथील महिला सुप्रियाताई भोसले व आमची सून नीतू सचिन वेळेकर ह्या शिवसेनेमध्ये, शिंदेगड शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। आणि हे काम जे यांनी रुपेशदादांनी आणि काबूकर साहेबांनी जे काम सोपवलेलं आहे, हे चांगल्या पद्धतीने हे पार पाडतील आणि चांगल्या पद्धतीने हे वार्डाचा विकास पण करतील। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की हे रुपेशदादांनी आमच्या इकडले जे काही भोसलेताई जे काही काम घेऊन येतील विकासाच्या बाबतीत किंवा कुठल्याही कामं बाबतीत नाही, की लक्ष देऊन यांनी हे काम पूर्ण करावं हीच मी अपेक्षा करतो। आणि जे आमच्या भोसलेताईला आणि वेळेकर ताईला जे काही आमच्या सूनला जे काही पद दिलं आणि जे काही महिलांना पद दिलं संघटित पद, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो।